पाहिजे झालीच पाहिजे मिळालाच पाहिजे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय सत्यमला न्याय सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय अध्यक्ष महेश कदम पुढे या अध्यक्ष महेश कदम 2 मिनिटं थांबा पहिल्यांदा 2 मिनिटं थांबा चला खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय सत्यमला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई कात्रजच्या तरुणाला न्याय मिळालाच पाहिजे कात्रजच्या तरुणाला न्याय कात्रजच्या तरुणाला न्याय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई सत्यमला न्याय सत्यमला न्याय कात्रजच्या तरुणाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई झालेच पाहिजे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई झालेच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई झालेच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे सत्यमला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे
मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, सत्यम न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. सत्यम न्याय मिळालाच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, सत्यमला न्याय, मिळालाच पाहिजे, सत्यमला न्याय. मिळालाच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. झालीच पाहिजे, सत्यमला न्याय, मिळालाच पाहिजे, सत्यमला न्याय. मिळालाच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. झालीच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. झालीच पाहिजे, सत्यमला न्याय, मिळालाच पाहिजे, सत्यमला न्याय. मिळालाच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. झालीच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. झालीच पाहिजे, सत्यमला न्याय, मिळालाच पाहिजे, सत्यमला न्याय, मिळालाच पाहिजे, सत्यमला न्याय. मिळालाच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. झालीच पाहिजे, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. सत्यमला न्याय, सत्यमला न्याय, सत्यमला न्याय. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई. सत्यमला न्याय, सत्यमला न्याय. सर्वांना विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्यायचे, खाली बसून घ्या सगळे. आपण अतिशय शांततेनं या ठिकाणी, चला सगळे खाली बसून घ्या. आप्पा जय गणेश पप्पू भाई. राजा भाऊ या. पप्पू भाई कुठे? हे पहा, आज या ठिकाणी समस्त कात्रज ग्रामस्थ आणि कात्रज मधील रहिवासी बहुसंख्येने या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. कात्रज पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक जिने साहेबांना आम्ही एक निवेदन या ठिकाणी देणार आहोत. कात्रज मधील एक तरुण युवक ज्याचं नाव सत्यम पायगुडे, या कात्रजच्या युवकावर ज्याच्या वडिलांचं छत्र हरवलं साहेब, ज्यांचे आजोबा नाहीयेत, ज्या परिवारातील कष्टकरी आईची आजीची परिवाराची पूर्ण जबाबदारी या सत्यमवर आहे. आणि वय वर्ष 22 वर्षाचा सत्यम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आणि आपलं भावी आयुष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करत असताना कात्रज मधील एक अशा महिलेनं सत्यमवर इतका मोठा गुन्हा दाखल केला, विनयभंगाचा आणि पास्को हा गुन्हा जो खूप मोठा समजला जातो आणि ज्याला जामीन मिळणं अवघड असतं असा गुन्हा दाखल करून सत्यमचं जीवन बर्बाद करण्याचा प्रयत्न या महिलेनं केला. ज्या महिलेला कात्रज गावाचा काही संबंध नाहीये, कात्रजच्या भूतकाळाशी असेल उज्ज्वल भविष्याच्या, ज्या बाईला गंध नाहीये अशा बाईनं हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि पोलीस चौकीमध्ये कात्रजच्या अनेक महिला निवेदन घेऊन गेल्या असताना देखील वरिष्ठांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडून
पोलिसांनी देखील या तरुणावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तर हा गुन्हा ज्यांनी दाखल केला, या महिलेच्या पाठीशी कोण आहे, या महिलेला कोण शिकवतंय आणि या अपप्रवृत्ती तिच्या पाठीशी उभी राहून कोण या सत्यमच्या भावी जीवनावर, त्याच्या आयुष्यावर असा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या हेतून कात्रज ग्रामस्थ, महिला भगिनी आणि असंख्य तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. यावर आज निवेदन देऊन आपणाला पुढील जे काय कार्य करायचे त्याबद्दल या ठिकाणी कात्रजकर निवेदन सगळ्यांनी सह्या या ठिकाणी साहेब केलेल्या आहेत आणि आपणाला एकदम शांततेच्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचं पालन करून या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत आणि ते पालनच करतील. तर यानंतर माननीय माजी नगरसेवक वसंतरावजी मोरे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. गेल्या 3-4 दिवसापूर्वी जिने साहेब जो प्रकार चालू आहे की एका निष्पाप मुलाला, जो 22 वर्षाचा शालेय विद्यार्थी आहे, कॉलेजला जातो, आई वडिलांचा एकुलता एक आधार आहे, वडील नाही आहेत त्याला, आजी आणि आई मिळून त्याचा सांभाळ करतात आणि जो प्रकार घडलाच नाही अशा प्रकारामध्ये त्याच्यावरती आज पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यावरती 354 झाली आहे. आईनी आणि आजीनी मारहाण केली म्हणून त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झालाय आणि हे सगळं विशेषतः निवेदन दिल्यानंतर न झाले. माननीय डीसीपी पाटील मॅडम स्वतः निवेदन घेण्यासाठी होत्या आणि त्यांनी आमच्या समोर सांगितलं होतं की या संपूर्ण प्रकाराची चौकशी करा आणि चौकशी केल्यानंतर न गुन्हा दाखल करा. परंतु ज्यांनी आदेश दिला त्यांच्याच डीसीपी ऑफिस मधनं गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल पोलीस स्टेशन मधनं पण झाला नाही. वरिष्ठ लेवलला जर अशा प्रकारे एखाद्या निष्पाप तरुणावरती जर गुन्हा दाखल होत असेल तर साहेब आम्ही गोरगरिबांनी जायचं कोणाकडे, न्याय कोणाकडे मागायचा. आज मी कालच्याला ज्यावेळेस त्या महिलेचं सगळं स्टेटमेंट वाचलं, आदरणीय निकम मॅडमनी मी वाचलं त्यांच्याकडे, तर त्या स्टेटमेंट मध्ये ती बाई म्हणते मी 25 वर्षापासून कात्रज मध्ये राहते. वास्तविक पाहता त्या बाईचं वय वर्ष 32 आहे आणि 32 वर्षाची महिला जर साहेब 25 वर्ष कात्रज मध्ये राहत असेल मग ती कात्रजची रहिवासी का नाही? गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी ती महिला आम्ही चौकशी केली तर कात्रज मध्ये राहायला आली आणि सांगताना सांगितलं आम्ही मोऱ्यांच्या खोल्यांमध्ये राहतो 25 वर्षापासून. मोऱ्यांच्या खोल्याच 5 वर्षापूर्वी झाल्या. मग इतका खोटा सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितला की त्या महिलेची मुलगी एका पार्किंग मध्ये रमेश शेट्टी टेबल टेनिस खेळत होती. आज त्या टेबल टेनिस ज्या पार्किंग मध्ये खेळते म्हणून दाखवली, त्या पार्किंग मध्ये साहेब फक्त एक 4-चाकी गाडी उभी राहते आणि ती 4-चाकी गाडी सातत्याने 24 तास त्या पार्किंग मध्ये उभी आहे. मग ती 4-चाकी गाडी जर त्या पार्किंग मध्ये उभी होती तर ही मुलगी, या बाईची मुलगी तिथं टेबल टेनिस कुठे खेळत होती आणि ती टेबल टेनिस खेळत असताना सत्यम आणि त्याचे 4 मित्र तिकडे आले. म्हणजे हिची काय स्टोरी त्याच्यामध्ये दाखवली. मला वाटतं एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी स्टोरी आहे, एखाद्या पिक्चर मध्ये अण्णा ते शोभल असे. आणि ते सांगितलं त्याच्यामध्ये की माझी मुलगी तिथं खेळत होती, मग सत्यम त्याचे 4-5 मित्र आले, त्यांनी तिचा हात धरला, मग मी घाबरले, वरच्या मजल्यावरती जाऊन बसले. तिथून मी आईला फोन केला आणि आई घाबरत घाबरत मला म्हटली तू घाबरू नको मी येते. मग मुलीने दरवाजा उघडला, मग आई आली, मग आजी आली, त्या सत्यमची आई आली, त्यांनी तिला मारहाण केली. म्हणजे हे सगळं तुम्ही बघा, हे सगळं पिक्चर मध्ये शोभणारी स्टोरी आहे. आणि विशेष वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की पिक्चर मधल्या स्टोरीवरती एका मुलाचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न झाला. आज 12-13 वर्षाची ते लहान लेकरू आहे ती मुलगी काल मी इकडे पाहिली. मला वाटतं कदाचित त्या आईला पण काहीतरी स्वतःच्या मनाला वाटलं पाहिजे की आपल्या 13 वर्षाच्या लेकरावरती आपण कुणीतरी माझ्या लेकरावरती अन्याय केला, हे खोटं आपण इकडे सांगतोय. म्हणजे अशा आईच्या विरोधात आणि त्या आईच्या मागं कोणचा मेंदू आहे, कोण ते या सगळ्या गोष्टी सांगतंय. आज परवा दिवशी त्यावेळेस आम्ही पीआय साहेबांना भेटलो साहेब, त्यावेळेस पीआय साहेब म्हटले की कात्रजमध्ये सगळ्यात जास्त अल्पवयीन गुन्हेगारांचं प्रमाण कुठं असेल तर फाटेवाडीमध्ये.
साहेब प्रत्येक घरामध्ये एक अल्पवयीन गुन्हेगार तयार केला गेला, प्रत्येकावरती खोटे गुन्हे दाखल झाले आणि याचे पुरावे सुद्धा मी साहेबांना दिले. मागच्या वर्षी 2023ला 2 मुलांना इथं येऊन इतकं मारलं, त्या दोघी आया समोर बसलेल्या आहेत की ज्यांचा त्या प्रत्यक्ष त्या गुन्ह्याशी काही संबंध नव्हता आणि त्यांना मी सांगितल्यानंतर त्या मुलांना सोडलं. परंतु आता त्यांनी मला 1 वर्षानंतर त्या दोघींनी मला ते फोटो दाखवले त्या मुलांचे की त्यांना किती मारहाण करण्यात आली होती. असं कोणतरी सांगत असेल आणि एखाद्या गरीबाच्या मुलाला आणायचं, त्याला बदडायचं आणि अशावरती गुन्हे दाखल करायचे, साहेब हे चांगलं नाहीये. अख्खा महाराष्ट्र आता आपण पाहतोय सगळ्या मीडियावरती, अख्खा महाराष्ट्र ओरडतोय त्या वाल्मिक कराडावरती गुन्हा दाखल करा, तिथं मर्डरचा गुन्हा दाखल होत नाही. पण एक महिला फक्त एवढी येऊन सांगती की मला जर आज गुन्हा दाखल झाला नाही तर मी आत्महत्या करणार आणि गुन्हा दाखल होतो. मग सत्यमच्या आईने का इकडे पेट्रोलचं कॅन घेऊन बसायला पाहिजे होतं का? आजीने का इकडे फाशी घ्यायला पाहिजे होती का? की आमचा हा एकुलता एक आधार आहे, तो जर जेलमध्ये गेला तर आम्ही काय करणार? आज पॉस्कोला जामीन लवकर होत नाही साहेब. साहेबांनी सगळे आम्हाला शब्द दिलाय की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू, पण साहेब हे इन्व्हेस्टिगेशन करत असताना, ह्या तपास करत असताना ह्याची लवकरात लवकर तपास झाला पाहिजे. तर आम्हाला त्या मुलाला कुठेतरी आम्ही रिलॅक्सेशन देऊ शकतो साहेब. तर तो मुलगा कुठेतरी त्याच्या आईला सांगू शकत नाही. तर भविष्यामध्ये मी आता गावामध्ये पण बोललो, जर त्या मुलाचं लग्न होणार असेल पुढं काळ कधी काही वर्ष 2-3 वर्षांनी आणि जर कुणी त्याचं बॅकग्राऊंड काढले की मुलावरती काय गुन्हा दाखल आहे, तर मुलावरती लहान अल्पवयीन मुलीवरती विनयभंग केला असा गुन्हा दाखल, कोण अशा मुलाला मुलगी दिली? त्याचं पुढचं करिअरचं काय होणार? त्याच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्याला बसून देणार का? म्हणजे अशा खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर तर साहेब कारवाई झाली पाहिजे. कात्रजमध्ये माझी आजच्या या आपल्या आंदोलनाच्या निमित्तानं सगळ्या गाववाल्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या गावामध्ये बऱ्याच जणांचे खोल्या आहेत, भाड्याने दिलेले आहेत. आपण बऱ्याच जणांचे व्यवसाय त्याच्यावरती चालतो, कुटुंब त्याच्यावरती चालतात. आपण भाडेकरी नेमत असताना आपण कोण भाडेकरी देतोय? आपण कुणाला खोली भाड्याने देतोय? त्या खोली भाड्याने दिलेल्या माणसाकडे कोण कोण येतं हे आपण सुद्धा बघितलं पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये आपल्या घरापर्यंत, आज सत्यमच्या घरापर्यंत विषय आला, उद्या तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला मागं पुढं बघणार नाहीये. तर प्रत्येकाने या विषयाचा विचार करा की आपण भाड्याने खोली दिल्यानंतर आपण कुणाला भाडे करू ठेवतोय. आज सांगण्यात आलं त्या महिलेने जी प्रत्यक्षामध्ये साहेब घटना इतकी खोटी आहे. ठक्कर म्हणून मुलीची खरी तक्रार आहे. म्हणजे ठक्कर म्हणून तक्रार असताना भोसले कुठं आले? मध्येच प्रकार घडला ठक्करांच्या मुलीबरोबर, वाद झाला ठक्करांच्या मुलीबरोबर. ठक्करची मुलगी कुठेही फिरायची नाहीये साहेब. आणि भलतीच मुलगी ज्या मुलीने 3 मुलं बाहेर आणली आणि सत्यम भोसलेला चौकामध्ये, सत्यमला मारला पायगुड्याला चौकामध्ये, त्याच्या मुस्काडीत मारली नमेश शेट्टी त्या चौकामध्ये त्या पोरांनी आणि उलटा त्याच्यावरतीच गुन्हा दाखल झाला. मग त्याला चौकामध्ये आणलं, त्याच मुलीने 3 मुलं घेऊन आली आणि आईला सांगितलं की मला मारहाण केली. या सगळ्या गोष्टी कुठेतरी एकदम, जर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना जर या गोष्टी कळू शकतात साहेब, आपल्यासारख्या वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना का कळालं नाही पाहिजे? काल सुद्धा एक प्रकार असाच झाला इथं नाना, आपल्या इथं आपला जो दवाखाना आहे महानगरपालिकेचा, या महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये कालच्याला मुलांचं लसीकरण होतं आणि त्या लसीकरणादरम्यान अनेक आया त्यांच्या मुलांना घेऊन आल्या होत्या. त्या टायमाला तिथं येणाऱ्या प्रत्येकाकडे लहान मुलं होतं आणि लहान मुलं असताना प्रत्येक आईला वाटत होते की माझं मुलगा रडतंय, माझा नंबर लवकर घेतला पाहिजे. आणि तो नंबर त्या महिलेचा लवकर घेतला नाही म्हणून त्या महिलेची त्या ठिकाणच्या सिक्युरिटीचे थोडी नंबर मागे पुढे घेण्यावरून वाद झाला. त्या महिलेने इथे येऊन खोटी तक्रार केली की मला तिथल्या वॉचमॅन लोकांनी मारलं. लगेच तक्रार दाखल घ्यायला घेतली, सगळ्या दवाखान्यातनं बोलवून घेतलं. काय चाललंय हे? काय प्रकार आहे? नाही मॅडम, 1 मिनिट थांबा. हा काय प्रकार आहे? या कोण आहे साहेब? हे काय ही लोकशाही आहे का काय? आम्हाला काय आंदोलन करायचा अधिकार आहे का नाही? मी ना काहीच बोलत नाही, व्यवस्थित बोलते. फक्त हा प्रकार काय आहे मला एवढं समजलं पाहिजे. नाही मी चौकीत नाही बसू शकत. हा प्रकार काय आहे मला इथं समजलं पाहिजे. मला काय म्हणायचं, हा प्रकार काय आहे? तुम्हाला हात जोडून माझी कळकळीची विनंती, मी डिपार्टमेंटला आडवी आलेली नाहीये. मी डिपार्टमेंटला काही बोलत नाहीये. घेतलेली
थांबा जरा, बोलू नका. आम्हाला ऐकावं लागेल त्यांचं ऐकावं लागेल मला त्यांचं. तुमची तक्रार घेतलेली आहे. तुमचं तुम्हाला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला. साहेब ही लोकशाही आहे आणि हेच झालंय, हेच झालेलं आहे. आप घ्या त्यांना. तक्रार घेतली आहे तुमची. बघा आता मला वाटतं की सगळं दूध का दूध पाणी का पाणी समोरासमोर होतंय की जर इथं एवढे मोठे अधिकारी उभे असताना जर साहेब असा प्रकार घडत असेल तर आमच्या चौकामध्ये काय होत असेल, काय झालं असेल त्या चौकामध्ये, त्या आईवरती त्या आजीवरती काय अन्याय झाला असेल. साहेब एवढा मोठा गाव सगळा आलाय आणि सगळं गाव आलेला असताना तर अशा प्रकारे जर कोण ह्याच्यावरती साहेब आमचं हेच म्हणणं आहे की प्रॉन्टिंग करणारं कोण आहे. ह्या ताईच्या वांगी काही नाहीये, हिला कोणतरी सांगणार आहे, मागं कोणतरी शिकवतंय, जा तिथं जाऊन बस त्यांच्यामध्ये जा, त्यांना सांग आणि असा तमाशा कर. साहेब हे चुकीचं होतंय आणि हे जर एकदा ओळख लागून गेलं ना साहेब, आमचं म्हणणं एवढंच आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावलं नाही पाहिजे. जर अशा प्रकारे गुन्हे दाखल होणार असतील आणि खोटे गुन्हे जर कोण दाखल करणार असतील तर मग असे अन्याय होत राहणार. साहेब भविष्यामध्ये याच्या मागं कोण आहे, पोलिसांनी का कारवाई केली, मग आम्हाला जर तुम्ही अशा महिलांवरती कारवाई करणार असतील की ज्या गावाच्या समोर येऊन जर अशा प्रकारे ओपनली चॅलेंज करणार असतील, सगळ्यांना प्रशासनाला धारेवरती धरणार असतील तर मग आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या ती बाई ती लिटरली साहेब धुण्या भांड्याची कामं करतात. घरातली लोक धुण्या भांड्याची कामं करणारी लोक आहेत आणि त्या पोरावरती साधी एनसी पण आजपर्यंत दाखल नाही. बरं तुमचं समाधान झालं होतं, एनसी दाखल केली होती, 3 दिवसापूर्वीच एनसी दाखल केली होती. 3 दिवसानंतर तुम्हाला कसं काय आठवलं परत की माझ्या मुलीवरती अन्याय झालाय, माझ्या मुलीवरती छेडछाड झाली. 3 दिवसानंतर मग कुणीतरी सांगितलं, ज्यांनी सांगितलं ना साहेब या सगळ्या विषयाचा आम्हाला कुणाला मोठा करायचा नाही, परंतु ही प्रवृत्ती ठेचायची. जी प्रवृत्ती प्रत्येक घरामध्ये फाटाळ्याच्या प्रत्येक घरामध्ये एक गुन्हेगार तयार केला जातो. घरात बसलं जातं साहेब आणि घरात बसून सांगितलं जातं याचं नाव घे, त्याचं नाव घे, याला सांग, त्याला सांग. ह्या गोष्टी आहेत ना, आमचा मूळ लढा कात्रजचा हा त्या विषयाच्या विरोधामध्ये. ही बाई निर्दोष असेल नसेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, पण आमचा पोरगा निर्दोष आहे हे आम्हाला सगळ्या एवढं गाव उगाच येणार नाही, एवढ्या सगळ्या आया बहिणी उगाच येणार नाहीयेच आहेत. आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या, आम्हाला डीसीपी मॅडमच्या इथं जाता आलं असतं, आम्हाला पोलीस स्टेशनला जाता आलं असतं, परंतु जिथं मूळ सगळा विषय झाला आहे, जिथनं एनसी दाखल केली इथंच आम्हाला येणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तुमच्या समोर आलो. आमची तुम्हाला विनंती आहे शेंडे साहेब, सगळा विषय तुम्हाला सुद्धा माहिती होता की ज्या दिवशी मी बऱ्याच जणांसंग बोललो, निकम मॅडम सुद्धा कालच्याला होत्या, काल सुद्धा आपण आतमध्ये बसलेला असताना कशा पद्धतीने बिहेवियर होता तुम्ही पण ॲटिट्यूड पाहिलं नाही ना. आता सुद्धा सगळे बघताय साहेब, आमचा दोष, आमचा पोरगाचा दोषी असेल, आमची बायडाबाई दोषी असेल, आमची चंदा दोषी असेल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा 100%. परंतु जर अशा प्रकारे खोट्या पद्धतीने कोण चव्हाट्यावरती येऊन जर मुलीचं भांडवल, आम्हाला पण आया बहिणी आहेत, आम्हाला पण मुली आहेत, आमच्या पण पाठीपोटी आहेत, आम्ही सुद्धा आमच्या मुलींची काळजी करतो, परंतु अशा पद्धतीने आम्ही करत नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. जे काय असेल खरं खरं ते आपण सगळ्या गोष्टी सत्य समोर ठेवून येणाऱ्या 8 दिवसामध्ये साहेब आम्ही उद्या सीपी साहेबांची भेट घेणार आहोत. आमचं संपूर्ण गावचा ट्रस्ट उद्या आम्ही गावचा ट्रस्ट घेऊन सीपी साहेबांकडे जाणार आहोत. आम्ही सीपी साहेबांना सगळं सांगणार आहे. ऍडिशनल सीपींच्याकडे जर तुम्ही जाऊन बसता आम्ही सीपींकडे जाऊन बसू शकतो, परंतु गाव लेवलचे विषय आम्हाला गाव लेवलला संपले असते. परंतु अशा प्रकारे होणार असेल, कारण मला ज्या दिवशी नमेशेड हा विषय झाला त्याच दिवशी दुपारी मला वारज्यात एका महिलेचा फोन आला आणि त्या महिलेने स्वतः मला सांगितलं की आम्ही असं असं करणार आहोत. माझ्या मित्राला फोन आला आणि तात्यांना सांगा तुम्ही लक्ष घालू नका. का लक्ष घालायचं नाही? माझ्या गावातल्या एखाद्या तरुण कार्यकर्त्याला मी तर अजून सत्यम 10 जण समोर आणून उभे केले, मी त्यातला सत्यम पायगुडी कोणी मी ओळखणं सुद्धा नाही. मला त्याची आई माहिती आहे, कारण लहानाची मोठी ती कात्रजमध्ये झाली. त्याची आई माहिती आहे, पायडाबाई आजी त्या मुलाची, ते मला माहिती आहे. कारण हे कुटुंब आम्ही लहानापासून सगळं गावकरी महादेव निगडेला कोण ओळखत नाही, सगळे गावकरी महादेव निगडेला ओळखतात.
आणि महादेव निगडे त्याचं आयुष्य कसं पुढं कष्टात घालवलं सगळ्या गावाला माहिती आहे. एवढं या ठिकाणी सांगतो साहेब. आणि माझी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला हे प्रकरण याच ठिकाणी या चौकीमध्येच मिटवायचं, परंतु त्याच्यामध्ये आमच्या पोराच्या बाबतीमध्ये जे झालंय ते लवकरात लवकर 8 दिवसाच्या आतमध्ये याचं इन्व्हेस्टिगेशन होऊन योग्य त्याचा विषय बाहेर आला. कारण मला वाटतं की तपास अधिकारी निकम मॅडम एका महिलेच्या हातूनच ह्याचा तपास झाला पाहिजे, कारण एक महिला दुसऱ्या महिलेला न्याय देऊ शकते याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे. एवढं या ठिकाणी सांगतो आणि यानंतर मी रमेश शेठ बाबर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी म्हणणं मांडावं. आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे कात्रज ग्रामस्थ आणि कात्रजमधील राहणारे सगळे गावकरी, महिला बंधू भगिनी आणि युवक वर्ग, आज आम्ही पोलीस स्टेशनला न जाता पोलीस चौकीच का निवडली, तर आम्ही एवढा विचार करतो की रस्त्याने जाताना आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नसतो साहेब. म्हणजे आमचं गाव हे ऐतिहासिक गाव आहे आणि ऐतिहासिक गावावरती असं जर का बाहेरचे व्यक्ती येऊन समोर तमाशा करत असेल, एवढ्या आमच्या या महिला भगिनी परवा दिवशी वसंतराव तिथं गेले होते, निवेदन दिलं. म्हणजे ह्या गावकऱ्यांच्या महिला आमच्या कधी पोलीस स्टेशनला गेल्यात का? सांगा मला, तुम्ही कधी पोलीस स्टेशनला गेलाय का? आणि जर आमच्या गावातल्या पहिल्यांदी महिला जर का त्या पोलीस स्टेशनला जात असेल आणि हा अनुभव जर आम्हाला येत असेल तर आम्ही गावकरी म्हणून तुमच्या संग कसं वागलं पाहिजे? आमचा एक प्रश्न आहे साहेब तुम्हाला, जर तुम्ही अशा व्यक्तींना जर सहकार्य करत असाल किंवा सपोर्ट करत असाल तर सगळ्यात पहिलं दोषी कोण आहे? म्हणजे तुम्ही न्याय निवाड्याला जर बसला असाल तर तुम्ही नक्की न्याय कोणाला देताय? ज्याच्यावर अन्याय झाला त्याला देताय का ज्याच्यावर अन्याय करायचा त्याच्यावर त्याला लादल्या जातोय? अन्याय ज्यावेळेस एखाद्यावर होतोय त्यावेळेस एक लोकप्रतिनिधी आणि त्याच्या संग गावकरी महिला जर का त्या पोलीस स्टेशनला येत असेल आणि त्याच्यानंतर गुन्हा जर दाखल होत असेल तर नक्की मोठं कोण आहे? गाव करल ते साहेबराव नाही करू शकत. आणि जर गाव रस्त्यावर उतरले तर मग ते गावाला न्याय मिळाल्याशिवाय हे गाव बी गप्प बसत नसतं. पहिल्यांदा साहेब आमच्या गावातनं मोर्चा आलेला आहे. आपल्या गावातनं आजपर्यंत कुणी सांगाव की पोलीस स्टेशन असेल किंवा पोलीस चौकी असेल, आपण कधी एकत्र येऊन तुमच्या पोलिसांच्या विरोधात किंवा पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमची एकही गोष्ट नाहीये आजपर्यंत इतिहास आहे या कात्रज गावामधला. आज जर का पोलीस स्टेशनची डायरी तपासून पाहिली तुम्ही तर एकही गावकऱ्यांनी तुमच्यावरती चुकीचं ऍलिगेशन आजपर्यंत एसीपी ऑफिसला केलेलं नाही. म्हणजे हे आमचं चांगुलपणा म्हणायचं का चुकीचं करतोय आम्ही हे म्हणायचं? आम्ही जर चुकीचं वागतोय तर एवढ्या शांततेमध्ये एवढी या महिलेची डेअरिंग म्हणायचं, ह्यालाच मानतात आम्ही किती संवेदनशील आहे काय साहेब, की आमचं गाव किती सामाजिक उपक्रमामध्ये आणि लोकांची इज्जत करणारं आमचं गाव. जर एखाद्या महिलेचं एवढं डेअरिंग होत असेल तर आम्ही तुमच्या संघात संवेदनशीलपणाने वागतोय म्हणून, चांगुलपणाने वागतोय म्हणून हे डेअरिंग होतंय ना. आमच्यात जर काय तेवढी घमेंड आरेरावी असती तर या महिलेची डेअरिंग झाली असती का? मला फक्त तेवढं सांगा. आम्ही जर का चुकीचं वागत असतो तर चुकीचं वागल्यानंतर एवढं डेअरिंग कोण करेल? एवढ्या समाजापुढं कराल का? म्हणजे आपण जर का एखादी गोष्ट ठरवल्यानंतर एवढ्या सगळ्यांसमोर एखादी महिला येऊन धडधडीत बोलत असेल आणि अन्याय तिच्यावर झालेला जर दाखवत असेल तर साहेब मग आम्ही सगळे खोटे आहे का? एवढ्या सगळ्या महिला इथं गोळा झालेल्या, आम्ही सगळे कार्यकर्ते, सगळ्या पक्षांचे एकत्र जमलेले कार्यकर्ते इथं येऊन जर तुमच्या पुढे प्रश्न मांडत असेल तर मग आम्ही सगळे खोटे आहोत का? म्हणजे तुम्ही एका महिलेचं ऐकणार आणि जो कोण पडद्या मागणं मग कुठला नेता आहे आम्हाला ते बी क्लिअर केलं पाहिजे तुम्ही. जर तुम्ही पारदर्शकपणाने जर का न्याय द्यायची भूमिका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही न्याय देताना कुठल्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय त्या सत्यमवर? सत्यम हा एक गावातला म्हणजे एका मुलीचा म्हणजे आमच्या गावातला तो बाचा, आमच्या सगळ्यांचा बाचा येतो. आणि जर त्याच्यावर अन्याय होत असेल तर मला वाटतं उद्या त्याला साहेब यायचं तरी तुमच्याकडे कसं? म्हणजे गुन्हेगारांनी यायचं आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यायचंच नाही का? असं तरी आम्हाला सांगा की तुम्ही कार्यकर्ते म्हणून आलात तर तुमची अजिबात आम्ही दखल घेणार नाही. ह्याच्यातनं निष्पन्न काय आलं साहेब? आमच्या गावचे ट्रस्ट, विश्वस्त, माजी नगरसेवक म्हणजे एवढे जर येऊन तुम्हाला निवेदन देते तर त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत असेल आणि जर एखादा पडद्या मागून सूत्र जर हलवतोय
त्याला जर तुम्ही प्राधान्य देणार असाल तर मग न्याय नक्की आम्ही मागायचा कोणाकडं? संतोष देशमुख होतो कुठं? इथंच होतो ना, असंच होतो. संतोष देशमुखची दखल घेतली नाही गेली म्हणून तो कांड झाला. आज जर का सत्यमूर्ती हा अन्याय होत असताना आम्ही गप्प बसू शकत नाही ना. जर तुम्ही जर ह्याची दखल घेतली असती आणि जर चौकशी लावली असती, आमच्यासारखे गावकरी जर तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात त्यावेळेस मी तुम्ही आम्हाला बोलावलं असतं आणि समोरासमोर विषय घेतला असता तर साहेब तुम्ही न्याय देवता दिसले असते आम्हाला. पण आज तसं दिसत नाही. आज हा मोर्चा तसं पाहायला गेलं तर सत्यमोर अन्याय होता आणि तुम्ही अन्याय केलाय म्हणून आमच्या समोर येतं. नाही तर तुम्ही नाव सांगा की अमक्या अमक्याने ह्याच्या मागं सूत्र हलवलेत. एका महिलेचं ऐकून तुम्ही एवढं जर का एखाद्यावर अन्याय करत असाल, अत्याचार करत असाल तर हे चुकीचं आहे साहेब. एवढ्या लोकप्रतिनिधींना, सामाजिक कार्यकर्त्यांना, गावच्या विश्वस्तांना जर का तुम्ही प्राधान्य देणार नसाल तर नक्की कोणाला देणार हे तरी आम्हाला सांगा ना. म्हणजे आम्ही जर का कात्रज चौकीच्या बाहेर येऊन कधी तमाशा केलेला नाही साहेब. एवढे अवैध धंदे इथं चालू असताना आम्ही तोंडातनं ब्र काढत नाही साहेब. का बोललोय आजपर्यंत? आणलाय मोर्चा त्याच्या विरोधात? अहो साहेब, आम्ही एक तर गावकरी म्हणून आणि या कात्रज भागातला प्रत्येक नागरिक तुमच्या संगत चांगुलपणाने वागतो, तुमच्याकडे न्यायाची अपेक्षा करतो. आणि ज्यावेळेस न्यायाची अपेक्षा करतो तर त्यावेळेस आम्हाला न्याय मिळतो का, हा आमचा प्रश्न आहे साहेब. आम्हाला ह्याच्यातनं न्याय काय देणार? आम्हाला मागाशी वसंतरावनी सांगितलं 8 दिवसात तुम्ही ह्याच्यातनं न्याय 169च्या खाली चौकशी साहेब. ज्या वेळेस रिपोर्ट तुम्ही चार्जशीट तयार करणार असाल तर त्या पोराला त्यातनं क्लीन शीट मला पाहिजे एवढंच मला कळतं. आम्हाला बी साहेब तुम्हाला जास्ती काय देतं नाही आणि आम्हाला थोडं तरी असेल. चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी पारदर्शकपणे होऊ द्या. आमचा मुलगा चुकीचा असेल 100% इथं उभं करा आणि त्याला 10 जोडे मारा, आम्ही मान्य करू. आणि आम्ही ज्यावेळेस त्याची बाजू घ्यायला येतो तर आम्हाला बी तेवढी जबाबदारी आहे ना. आम्ही कुणाची जबाबदारी घेणार आहे का? आणि तुमच्या संघ भांडायला येणार आहे का? पहिल्यांदा आम्ही तुमच्या चौकी मोर्चा आणलेला आहे साहेब. मग चौकीवर ज्यावेळेस मोर्चा येतो त्यावेळेस साहेब तुमच्यासाठी बी चांगली गोष्ट नाहीये असं तर सांगा. आम्ही रोज येतो मोर्चे घेऊन की इथं अमकं झालंय चाललो मोर्चा घेऊन, पलीकडे तमकं झालंय चाललो मोर्चा घेऊन. अहो ज्यावेळेस तुम्ही आमच्या गोष्टीकडे लक्ष जर देणार नसाल आणि आम्हाला न्याय जर देणार नसाल तर साहेब या पोलीस प्रशासनावरती विश्वास राहील का? आणि जर पोलीस प्रशासनावरती विश्वास जर ठेवायचा असेल तर आम्हाला ह्यातला न्यायच पाहिजे. आम्ही पहिल्यांदा कात्रज चौकीला मोर्चा आणलाय तर आम्हाला ह्यातनं न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नाही तर पुढल्या आठवड्यात 8 दिवसाची वसंतरावनी मुदत दिली. आमचं मोठं कात्रज पंचकृषीचं आंदोलन असेल त्यावेळेस साहेब तुम्ही आम्हाला मग थांबवायचा प्रयत्न करू नका. आम्हाला 8 दिवसात न्याय निकालच पाहिजे. आणि त्या पोराला चुकीची गोष्ट घडलेली नसताना सुद्धा त्याच्यावर जर का अन्याय होत असेल तर आम्ही बी गप्प बसणार नाही. ग्रामस्थ म्हणून आमची ही भूमिका आहे. आम्हाला ह्यातनं न्याय मिळाला पाहिजे. जर ह्यातनं न्याय मिळाला नाही तर साहेब ह्या महिला परत चौकीला येतील का? मला सांगा ना, कोण महिला पुढे येईल चांगली गोष्ट सांगायला सुद्धा? नाही येणार साहेब कोण. तेव्हा तुम्ही न्यायच करावा ही विनंती आहे. आणि ह्याच्या मागं कोण आहे साहेब ते आम्हाला पाहिजे. मग ह्याच्या मागं कोण आमदार आहे का? नाही सांगा ना. आमदार, खासदार, कोण गृहमंत्री त्यांचे फोन आलेत का? मग एवढं मोठं आहे का? नाही नाही, एवढं मोठं वरच्या लेवलला गेलं म्हणलं एवढं मोठं आहे का तो? तेवढं तरी कळून द्यावं साहेब. आमच्यापेक्षा जर का कोण मोठं असेल, अहो तुमच्याकडनं नाही झालं साहेब, मग तुमच्या आमच्यापेक्षा वरचं कोण तो आहे? मुलींनी मग या महिला कोण आहेत? चौकशी असती का नाही? का नाही ते वाल्मिक कराडवर 302 दाखल झाला आजपर्यंत? ताडाच का त्याला म्हणजे खंडनीच का? अहो साहेब इथेच नाही, ह्याच महाराष्ट्रात राहतोय आम्ही. आम्ही बेळगावला नाही, आम्हाला वागणूक बेळगावची. असं नका करू. तुम्ही जर सवतीच्या लेकरासारखं करणार असाल तर आम्हाला बी विषय साहेब वेगळे करता येतात. आणि जे बी आहे अवैध धंदे चालले साहेब ते बी बंद करा. फाट्याळीमध्ये बदनामीकारक एवढे विषय चालले की कुणी येते रात्रीचे तलवारी काढते, रिक्षा फोडते, काय करते, ह्याच्यावर काय केलं साहेब आजपर्यंत? घ्या बोलत नाही म्हणजे साहेब आम्ही फक्त बोलत नाही पण करतोय का इथं कोण? लक्ष कोणाचं पाहिजे हे सांगून आणलं का आम्ही?
बाहेरची लोक जर इथं आमच्या कात्रज गावातलं एक ग्रामस्थ दाखवा की हा गुन्हेगार आहे, कात्रज मध्ये राहणारा प्रत्येक रहिवासी दाखवा की हा गुन्हेगार आहे. अहो आमच्या इथं कोण नाही. एवढे जर चांगली लोक इथं राहत असेल आणि एखाद्या पाहिजे जर का आमच्या गावाचं नाव बदनाम होणार असेल, आम्ही बी गप्प बसणारे मधले नाहीये साहेब. आम्ही जशाच तसे उत्तर देणारे आहोत, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने बी उत्तर देणार आहेत. साहेब प्रत्येक गोष्टीची चौकशी होणं आम्हाला गरजेची आहे. आमच्या गावचे विश्वस्ताचं एक जरी पत्र आलं ना तरी गाव आले हे लक्षात ठेवा. इथनं पुढं आमच्यातनं कुठला गावकरी आला म्हणजे गाव आलं हे लक्षात ठेवा. इथनं पुढं आमचं गाव म्हणजे असं कुणी यायचं चौकातला घंटा नाही की कुणी येऊन वाजवून जायचं, हे बी लक्षात ठेवा. आम्हाला न्यायच पाहिजे आणि न्याय आम्ही सगळ्यांसाठी मागतोय. आम्ही तुम्हाला दोषी धरत नाही. ज्यांनी कुणी केले त्यांचा विषय आम्हाला क्लिअर करणं. आज तुम्ही आम्ही रोज तोंड पाडणार आहेत. आज शेंडे साहेब तुम्ही बी तुमच्याकडे बी एक प्रकरण आलं, तुम्ही बी प्रकरण हाताळलं, पण ते प्रकरण हाताळलं तर आम्ही त्याच्यावर काय ॲलिगेशन केलं. अहो माझ्या त्या दादा बलकवड्याच्या विषयावरती बोलतोय मी. त्यात माझ्या मुलाचं नाव आलं, का नाव घेतलं ते नाव? स्वराज बाबरचं नाव का नाही घेतलं? समोरच्या फिर्यादीने दिलं तर पण तुम्ही चौकशी केलीच ना. मग चौकशी केल्यानंतर काय तो मोठ्याचा म्हणून मुलगा बाजूला ठेवला का? खरे सत्यता पडताळूनच तुम्ही केला ना विषय. मग आमचं म्हणणं काय आहे की मोठ्याला एक न्याय आणि बारक्याला एक न्याय नको. न्याय सगळ्यांना सारखाच द्या, पण चौकशी करून द्या. आज तुम्ही सांगून मोकळे झाला की वरनं आलं तर वरनं एवढा मोठा आहे कोण? तो आमदारांनी सांगितलं का यात लक्ष घालायला? कुठला आमदार आहे तो बी आम्हाला कळला पाहिजे. आम्हाला जी माहिती कळते की आमदारांनी सांगितलं म्हणून हा गुन्हा दाखल झालाय. मग डीसीपी मॅडमचा तुमच्यावर भरोसा नाही का? म्हणजे पोलीस प्रशासन म्हणून जर का तुम्ही इथं काम करताय, तुम्ही गुन्हा दाखल करायला कार्यक्षम दाखवल्याबद्दल तिकडे वर गुन्हा दाखल केलाय का? हा एक प्रश्न आम्हाला उपस्थित राहतोय. म्हणजे निष्काळजीपणा तुमच्या हातून झालाय का? म्हणून वर गेली केस. सांगा साहेब, प्रश्न बी तुमच्याकडेच येते. अहो सगळे प्रश्न तुमच्याकडे उपस्थित राहिलेत वर गेल्यामुळं. आम्हाला ह्याच्यात न्याय पाहिजे साहेब. आम्हाला न्याय किती दिवसात देता हे बी क्लिअर खट तुम्ही सांगितलं पाहिजे आता इथं. तेव्हा आम्ही बी उठून इथनं निवांत घरी जातो. नाही तर आम्ही तसे जाणारे बी नाहीये, हे बी लक्षात ठेवा. आम्हाला न्याय मिळावा हे आपल्याकडनं कात्रज ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो. माझे 2 शब्द इथंच थांबवतो. बोलतो या ठिकाणी साहेब आता तुम्ही आता आलात पाटील साहेब, सगळे मॅडम आता जिल्हे साहेब होते इथे समोर येऊन त्या महिलेने आता त्याला आतमध्ये घेतलं. इथे येऊन त्यांनी एवढ्या सगळ्या गावाच्या समोर पण आता तमाशा केला. आता इथं साहेब नगरसेवक प्रकाश कदम आहेत. आता साहेब या ठिकाणी आता गावकऱ्यांमध्ये 4 नगरसेवक बसले. नगरसेवक मनीषा कदमांचे मिस्टर राजाभाऊ कदम आहे, नगरसेवक प्रकाश कदम आहे, बाबा धोरवे आले, नमेश शेठ बाबर इकडे आहेत, मान्य माजी नगरसेवक सुरेशभाऊ कदमांचे चिरंजीवन आमच्या गावच्या ट्रस्टचे अध्यक्ष महेश कदम इकडे आहेत. एवढं सगळं गाव इकडे असताना असा प्रकार होत असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा. यानंतर मी प्रकाश शेठ कदम यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात बोलावं, त्यानंतर अध्यक्ष महेश कदम बोलतील. मग साहेब तुम्ही स्वतः याच्यामध्ये आम्हाला काय शब्द द्यायचं तो द्या. त्याच्यानंतर मग आता नमेश शेठ बोलल्याप्रमाणे हे आंदोलन पुढे कंटिन्यू करायचं तर आज तुमच्या शब्दावर सांगून थांबवायचं ते आम्ही पुढे ठरवू. प्रकाश शेठ कदम. आज या ठिकाणी कात्रज गावाचे कात्रज ग्रामस्थ सर्व महिला माता भगिनी आज या सत्यम वरती जे गुन्हा दाखल झाला आहे, हा गुन्हा म्हणजे एकदम ते कुटुंब गावामध्ये सर एकदम गरीब कुटुंब आणि ते कोणाच्या आद्यात मध्यात नसणारं त्यांचं काम धंदा करून पोट भरणारे लोक ते, आणि त्याच्यावरती केल्यामुळे ते एवढे सगळ्यांना कळलं की हा मुलगा तसा नाहीये. खोटा गुन्हा दाखल करून त्याला एखाद्याला केसमध्ये हे करायचं आणि असे कितीतरी गुन्हे होतात. आणि मग ते खोट्या गुन्ह्यातले कार्यकर्ते किंवा लोक असतात ते खऱ्या गुन्ह्यामध्ये रूपांतर त्यांचं होतं. म्हणजे पोलिसांनी आता जेलमध्ये येरवडा जेलमध्ये बघितलं
तर त्यामुळे जवळजवळ 30% तर 30 ते 40% ते ना असे खोटे गुन्हे होऊन त्यांच्यावर सजा भोगतात किंवा काय करतात अशी लोक त्या ठिकाणी खोट्या याच्यामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये सखोल काही एकमेकाचा काटा पण काढला जातो की म्हणजे आता आपण बघितलं बीडचं उदाहरण म्हणजे एकमेकाचं काटा काढलं होतं बऱ्याच ठिकाणी. असं काही राजकारण पोलिसांकडनं होत नाही, परंतु तसं न करता ह्या सत्यम वर्ग ह्याच्याबद्दल कुणीच सांगणार नाही की हा मुलगा ही वेगळ्या पार्श्वभूमीतला आहे काय आणि तो वेगळ्या ह्याच्यामध्ये वागतोय असं कुणीच सांगणार नाही. परंतु निष्कारण एखाद्यावरती गुन्हा दाखल करायचा ते आणि जेलमध्ये गेल्यानंतर पोरं किंवा लकअपमध्ये गेल्यानंतर ते म्हणजे असं बी आम्ही गुन्हेगार नाही तसं बी गुन्हेगार नाही तर मग शेवटी तो गुन्हेगार होतो. अशी कितीतरी लोक मुलं तयार झाले आणि तरुण पोरं शाळेतली शिकलेली पोरं इंग्लिश मिडियमची पोरं सुद्धा काही की गुन्हा न करता त्यांच्यावरती गुन्हा लादला गेला आणि ते जेलमध्ये सडल्यात आणि काही जामीनवर सुटल्यात. परंतु ते नंतर तिथल्या गुन्हेगारांची ज्यावेळेस त्यांची मैत्री होती त्यावेळेस ते पण म्हणतात की आपण असंही काही केलं नाही तसं काय चांगलं वागत असताना आपल्यावरती गुन्हा दाखल होते. असे काही लोक एकमेकांवर अर्ज देतात की हा असं आहे तसं आहे गुन्हेगार आहे अमकं दमकं ते अर्ज देऊन त्याचं नाव खराब करण्याचं काम करतात. तर त्याची सुद्धा आम्ही पोलिसांनी शहानिशी केली पाहिजे की खोटे गुन्हेगार आणि खोटा गुन्हा याच्यासाठी आज एवढे जण एकवटले आणि एवढे जण तुमच्याकडं किंवा निवेदन दिलं आणि एक तुम्ही सहकार्य करावं. कारण पोलिसांना आमचं कात्रज ग्रामस्थ वगैरे कायम सहकार्य करत असतात कुठल्याही बाबतीत बाकी असं हे करत नाही की पोलिसांच्या विरोधात जातात किंवा काही नाही. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घडता कामा नये असं मी या ठिकाणी सांगतो. आणि सत्यम पोरगा आहे हा खरोखर एक चांगला मुलगा आहे. त्याच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल केलाय त्याची तुम्ही हे करून त्याला तुम्ही मुक्त करावा असं आमचं म्हणणं आहे. कारण एवढी सगळं पब्लिक आले या ठिकाणी सगळे नगरसेवक वगैरे कार्यकर्ते आलेत गावकरी आलेत बाहेरची मंडळी भरपूर आहेत. सगळ्यांना इथं समान आम्ही या ठिकाणी वागणूक देतो सगळ्यांची चांगल्या पद्धतीने वागतो. बाहेरचे गावचे असं काही म्हणत नाही. परंतु तसं न करता तुम्ही आज ज्या व्यक्तीचं ऐकून जे गुन्हा दाखल करताय तो खोटा गुन्हा आहे हे कुणीही सांगेल तर या ठिकाणी असं करू नका. आमचं तुम्हाला सहकार्य राहील तुमचं आम्हाला सहकार्य राहावं असं आमचं आणि आमच्या लोकांना न्यायाने हे करावं आणि संविधानाने हे करावं. कायदेशीर तुम्ही केलं तर बात वेगळी आहे परंतु खोटा गुन्हा दाखल न करता सगळ्यांनी न्यायाने काम करावं असं माझी विनंती. यानंतर आपल्या गावकीचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश कदम हे बोलतील. साहेब आमचं फक्त एकच गावाच्या वतीने विनंती आहे की आपल्याला सुद्धा न्यायदेवता नेहमी सांगते की 100 अपराधी सुटले तरी चालतील परंतु एका निरपराधावरती कारवाई नाही झाली पाहिजे. त्याच अनुषंगाने आज आम्ही इकडे आलो. महेश कदम. माझ्या कात्रजचे आदर्श नगरसेवक वसंतदादा मोरे अनिल बाबर आदर्श नेते संभाजी थोरे प्रकाश कदम विकास नाना खाते सर्वांची नावं घेत नाही. हा लढा प्रस्थापितांचा लढा अन्यायाविरुद्ध आहे संघर्षाच्या विरुद्ध आहे. कात्रजकरांचा लढा हा सत्तेवरती एकट्यावरती गुन्हा नाही झाला साहेब प्रत्येक कात्रजच्या नागरिकांवरती झालाय माझ्या माता भगिनींवरती झालाय. आम्ही तुम्हाला विनंती करायला कालपासून आम्हालाही वसंतरावांनाही फोन आलेत नमेशरावांना आले असतील नानांना आलेत की सहकार्य साहेब भावना आहे. तुम्हाला नम्र विनंती आहे हा जो सडक्या पोटीचा आका आहे तो आका समोर आणा. त्या आकाला तुम्ही काय शिक्षा देणार काय नाही देणार आम्हाला त्याशी घेणे देणार नाही. पण हे जे आमचे परिवार आमचे कात्रजकरांचं भविष्य जे टांगलंय जे बरबाद करायच्या मागे लागलाय तो आका कोण आहे तो फक्त तुम्ही समोर आणा अशी सगळ्यांना विनंती देण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलोय. आणि हे विनंती तुम्हाला देतो म्हणजे आज तुम्ही जर 8 दिवसात साहेब तुम्ही सहकार्य करणार आहात हा शब्द देणार आहात तुम्ही पण नाही झालं तर साहेब पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा जोरात करू. त्यात तुम्ही काही मनाला राग वाटून घेऊ नका. पुढचं आंदोलन आम्ही करणार. आम्ही आता कात्रजकरांना इथंच ठरवलं आहे की साहेबांनी आम्हाला आपल्याला न्याय नाही मिळाला तर ते करत साहेब. अजून 2-3 विनंती आहे. कात्रज स्मशानभूमीपाशी आज इथं सर्रास एमडी आणि गांजा विकला जातो तो कात्रजमध्ये येतो. अख्खी पिढी आमच्या कात्रजकरांची 25% बाद झाली साहेब. वारंवार अर्ज केलेले आहेत वारंवार आमचे नेते तुम्हाला सांगत असतील तुमच्यापर्यंत तो रिपोर्ट असेल तेही दखल घाला आणि तुम्ही आम्हाला शब्द देऊन मी थोड्या भाषेत सांगतो. सगळ्यांनी आपलं बोलणं झालेलं आहे सगळ्यांचं झालेलं आहे. तुम्ही फक्त त्या आकाला आमच्या समोर आणा ही परत एकदा तुम्हाला विनंती आहे. आता साहेबांनी आमच्या समोर साहेबांनी शब्द द्यावा आणि तो शब्द पाळावा ही नंबर विनंती. त्याच्यामध्ये एक मागणी आमची महत्वाची आहे की ती महिला आता इथे येऊन सगळ्यांच्या समोर तमाशा करत होती त्या महिलेच्या मोबाईलचा सीडीआर आम्हाला दाखवा की संबंधित महिला
या घटना घडण्याच्या अगोदर आणि घटना घडल्यानंतर आजपर्यंत ही महिला कोणत्या मोबाईलवरती कुणासंग बोलतीये, मग ती मामीचा असू द्या नाही तर मामाचा असू द्या, कुणाचा ज्याचा आहे तो समोर आला पाहिजे. सर्व कात्रजकर आपण या ठिकाणी जे निवेदन देण्यासाठी आलेलो आहात, गेल्या 4-5 दिवसापूर्वी पहिल्यांदा NC दाखल झाली, त्याच्यावर आम्ही NC दाखल करून चौकशी केली. त्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नव्हता आणि चौकशी करत असताना जे काही निष्पन्न झाले त्याप्रमाणे मी कारवाई करत होतो. त्या महिलेने CP ऑफिसात तक्रार केली, पण तो गुन्हा दाखल झाला. त्याची चौकशी आमच्या DCP मॅडमने सांगितलंय, तात्यांना पण माहित आहे की चौकशी करायची, त्यात अटक करणार नाही, काहीच नाही. जे खोटा गुन्हा निघाला तो खोटा गुन्ह्यावर दाखल झाला त्याचं प्रॉसिक्युशन पाठवणार आहे. जो कोणी खोटा गुन्हा निघत असेल तर त्याच्याकडे आपल्याला बी प्रॉसिक्युशन म्हणून असतं, खोटा गुन्हा दाखल केला म्हणजे त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल होतो, ते चौकशी होणार, सर्व पारदर्शी चौकशी होणार आणि आठवड्याच्या आत तुम्हाला त्याचा निर्णय देणार आहे. जे काय आहे ते सगळं समोर आणणार. असं कात्रज गाव एकदम शांत आहे, ऐतिहासिक गाव आहे, शांत गाव आहे. गावात याच्यापूर्वी सुद्धा आपली मिटिंग झाली, गावात शांतता राहिली, सर्व पार्टी चालते, सर्व पक्ष चालते. हे गावात कुठल्या प्रकारचा वाद नको, भांडण तंटा नको. आणि इलेक्शन झाल्यानंतर आलतो विषय म्हणजे लोकसभेचे सर्व एकत्र येऊन सांगितलं, आमच्या गावात कुठलाही भांडण तंटा नाही, गावात सर्व आम्ही एकत्र आहोत, कुणीच भांडण करायचं नाही. कुठलाही अवैध कोण करत असेल ते त्याला रोखलंच पाहिजे, टोकलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे. इव्हन आपणच माझ्याकडे आलं की महिलाविषयी जे असतील शाळेमध्ये छेडछाड असेल ते रोखले पाहिजे. त्यासाठी आपण शाळेत जातोय, शाळेत जाऊन सांगतोय, तर तुम्ही माझ्या पाठीशी होता त्यावेळेस तुम्हीच येऊन सांगितलं की हे महिलाविषयी मुलीविषयी जे छेडछाड होतात ते कमी झाले पाहिजे. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणजे माझ्या काय शासनाच्या काय पोलिसाच्या पाठीमागे हे असे आले पाहिजे. तुम्ही पण आले पाहिजे, गाववाल्याने आले पाहिजे, गावकऱ्याने आले पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. नाही न्याय तर मिळणारच ना, न्याय हे सर्व आम्ही बी देणार, तुम्ही बी एकत्र येऊन घेणार आहे. जे पारदर्शकता पाहिजे आम्ही पारदर्शक ठेवणार आहे, जे योग्य ते काढणारच, असं खोट्यावर अन्याय होऊ देणार नाही. आता तुम्ही म्हणले की 100 मध्ये एकाला सुद्धा अन्याय होता का म्हणे, 99 सुटले तर चालते, पण 100 एकावर अन्याय होता का म्हणे, त्याची पूर्ण दक्षता आम्ही घेणार आहे. सर्व बाजूने अँगलने तपास करणार आहेत. यात आमच्या DCP मॅडमने सुद्धा कालच आमची याच्यावर चर्चा झालेली आहे. सर्व अँगलने तपास करा, कोणाचा आताताईपणा, कोणाचा खोटापणा, कोण कोणाला शिकवतंय, कोण काय ते चाललंय म्हणून खोटे गुन्हे दाखल होणार नाही. चौकशी करूनच करणार. जे गुन्हेगार आहेत त्याला सोडणार नाही, एवढं मात्र आम्ही ठरणार. आणि सज्जन असेल माणूस त्याला आम्ही त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारणार. जे दुर्जन आहेत, गुन्हेगार आहेत त्याला सोडणार नाही, एवढं मात्र कर. एवढं बोलून थांबवतो. ती पण अशी खोट्या तक्रारी करते माझ्या मुलीवर, नातावर, जावयावर, माझ्या मुलावर तक्रार करते. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई, सत्यमला न्याय. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई, सत्यमला न्याय. साहेब धन्यवाद. आणि सर्व ग्रामस्थांचे सुद्धा, सर्व नगरसेवकांचे सुद्धा धन्यवाद. महिला भगिनींना विनंती आहे, सगळ्या महिला भगिनी थोड्या पुढे या, महिलांच्या हातनं निवेदन देऊ द्या. महिला पुढे या, सोनी या पुढे, बाकीच्या महिला या पुढे, सगळ्या बाकीच्या या पुढे या, सगळं तुम्ही महिला पुढे या. असे व्हा, त्या बाजूने व्हा तुम्ही, असे व्हा, मागवा तुम्ही, दादा तुम्ही असे व्हा, महिला इकडे फोटो पण घेते. जय असो.